नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय मॅथ्स एज्युकेशन या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आपण 10वीचा पेपर फर्स्ट प्रकरण 5वे संभाव्यता या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत। पेपर नंबर फर्स्ट चॅप्टर नंबर 5 प्रोबॅबिलिटी या प्रकरणातील आपण यापूर्वी सराव संच 5.1, 5.2 आणि 5.3 चा अभ्यास केलेला आहे। आज आपण 5.4 प्रॅक्टिस सेट 5.4 चा अभ्यास करण्यासाठी जात आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळण्यास मदत होणार आहे। तर आज आपण अभ्यासणार आहोत की संभाव्यता म्हणजे काय, एखाद्या घटनेची संभाव्यता कशी काढायची आहे। यापूर्वी तुम्ही यादृच्छिक प्रयोग कशाला म्हणायचा आहे, घटना कशाला म्हणायचा आहे, इव्हेंट म्हणजे काय हे भाग अभ्यासलेले आहेत। आता एक सोपा प्रयोग आपण या ठिकाणी लक्षात घेऊ की एक बॅग आहे, त्या बॅग मध्ये पांढऱ्या रंगाचे 3 चेंडू आहेत आणि काळ्या रंगाचा 1 चेंडू आहे। हे 4 चेंडू आपण त्या बॅग मध्ये टाकले। बॅग मध्ये टाकल्यानंतर आपण डोळे मिटून त्या बॅग मध्ये हात घातला आणि 1 चेंडू काढला, तर कोणता चेंडू निघण्याची शक्यता जास्त असणार आहे बरं? नक्कीच बरोबर, पांढऱ्या रंगाचा चेंडू निघण्याची शक्यता जास्त असणार आहे, कारण बॅग मध्ये असणारे चेंडूची संख्या पांढऱ्या रंगाच्या चेंडूची संख्या जास्त आहे। आणि मग एकूण 4 चेंडू आहेत, त्यापैकी 3 चेंडू पांढऱ्या रंगाचे असल्यामुळे पांढऱ्या रंगाचा चेंडू निघण्याची शक्यता जास्त आहे। आणि ती शक्यता किती आहे? तर जर 4 शक्यता या ठिकाणी आहेत, पांढऱ्या रंगाचा पहिला चेंडू, दुसरा चेंडू, तिसरा चेंडू आणि काळ्या रंगाचा एक चौथा चेंडू, मग 4 शक्यतेपैकी 3 शक्यता हा पांढऱ्या रंगाचा चेंडू निघण्याची आहे। म्हणजे अतिशय सोपं उदाहरण तुम्ही या प्रकरणात अभ्यासलेले आहेत। मग ते पत्त्याच्या कॅटचे असतील किंवा एक फासा फेकल्याचे असतील किंवा नाणी फेकल्याची उदाहरणं असतील, अतिशय सोपी उदाहरणं। आणि मग अशाच प्रकारचं आपण एखाद्या घटनेची संभाव्यता म्हणजे काय, तर संभाव्यतेची व्याख्या आपण या ठिकाणी पाहू। इन मॅथमॅटिकल लँग्वेज, when possibility of an expected event is expressed in number, it is called probability. It is expressed as fraction or percentage using the following formula. संभाव्यतेची व्याख्या, प्रोबॅबिलिटीची व्याख्या काय सांगता येईल? इन मॅथमॅटिकल लँग्वेज, when possibility of an expected event is expressed in number, it is called probability. It is expressed as fraction or percentage using the following formula. गणिती भाषेत एखाद्या घटनेची शक्यता दर्शविणाऱ्या संख्येला संभाव्यता असे म्हणतात। ती पुढील सूत्र वापरून संख्येने किंवा शतमानात दर्शवतात। प्रोबॅबिलिटी, संभाव्यता नेहमी एका अपूर्णांकाच्या स्वरूपामध्ये किंवा शतमानाच्या स्वरूपामध्ये दर्शविले जाते। आपण नाही का म्हणत, एखाद्या वेळी जर भरपूर अशा प्रकारचे ढग आलेले असतील आकाशामध्ये तर आज 50% पाऊस पडण्याची शक्यता आहे असं म्हणतो। 75% आज पाऊस येईल म्हणजे येईल, 90% पाऊस येईल म्हणजे येईल। अशा प्रकारचं ज्यावेळी आपण विधान करत असतो, हे कशावरून ठरवतो? तर आकाशात आलेल्या ढगावरून ठरवतो। आणि मग अशा प्रकारे मग ही शक्यता पर्सेंटेज मध्ये व्यक्त करतो। नाही, मला या वर्षी 95% मार्क मिळणार आहेत। परीक्षा किती गुणाची? 100 गुणाची। तुमचं मूल्यमापन किती गुणात होणार? 100 गुणात होणार। मग तुम्ही अगदी खात्रीने सांगताय, कॉन्फिडन्सने सांगताय की मला नाही 95% मार्क मिळणारच आहेत। म्हणजे इथं किती मार्क मिळण्याची शक्यता आहे? 95% मार्क मिळण्याची शक्यता आहे। किती गुणाची परीक्षा आहे किंवा किती गुणापैकी मूल्यमापन होणार आहे? 100 गुणापैकी, म्हणजे 100 पैकी 95 गुण मला मिळणार म्हणजे मिळणार। अशी ज्यावेळी आपण मग कशामध्ये आपण हे व्यक्त केलं, तर पर्सेंटेज मध्ये, किंवा मग 50-50 असं म्हणतो, किंवा हेच एखाद्या अपूर्णांकामध्ये 3 जसे 4 पैकी 3। आणि मग एखादी घटक चाचणीचा पेपर असेल तर आपल्याला म्हणतो आपण की नाही, मला आता 20 पैकी 16 गुण नक्कीच मिळणार आहेत। इथं 20 पैकी 16, 16/20 अशा प्रकारचं ज्यावेळी तो नंबर व्यक्त केला जातो, तर संभाव्यता ही अशाच प्रकारे सूत्र वापरून एखाद्या संख्येनं किंवा शतमानामध्ये संभाव्यता व्यक्त केलेली असते।
मग कोणतं सूत्र वापरायचं आहे? तर आपण नमुना अवकाशासाठी एस अक्षर वापरतो किंवा ओमेगा हे अक्षर वापरतो आणि म्हणून एखाद्या घटनेची संभाव्यता, एखादा यादृच्छिक प्रयोग आहे त्याचा नमुना अवकाश एस असेल, त्यात एखादी घटना दिलेली असेल तर ती घटना आपण कॅपिटल ए बी सी डी किंवा अल्फाबेट त्या घटनेला दर्शवण्यासाठी वापरतो आणि मग त्या घटनेतील घटकांची संख्या आपण दर्शवताना लिहिलेलं आहे नंबर ऑफ ए, नंबर ऑफ बी, नंबर ऑफ सी आणि मग घटनेची संभाव्यता काढताना सुद्धा अगदी अशाच रीतीनं एखादा यादृच्छिक प्रयोगाचा नमुना अवकाश एस असेल तर त्यातील नमुना घटकांची संख्या आणि त्या प्रयोगाच्या बाबतीत एखादी घटना दिलेली असेल तर त्या घटनेतील घटकांची संख्या, समजा एखादी घटना ए आहे तर नंबर ऑफ ए आणि नंबर ऑफ एस यांचा ज्यावेळी आपण भागाकार करतो त्यावेळी त्या घटनेची संभाव्यता आपल्याला मिळते. म्हणून एखाद्या यादृच्छिक प्रयोगाचा नमुना अवकाश एस अक्षराने दर्शविलेला आहे, त्या प्रयोगातील घटना ए अक्षराने दर्शविलेली असेल तर या ए घटनेची संभाव्यता म्हणजे पी ऑफ ए बरोबर नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस या सूत्रानं त्या घटनेची संभाव्यता मिळते. म्हणजेच काय? पी ऑफ ए बरोबर घटना ए मधील नमुना घटकांची संख्या, पी ऑफ ए बरोबर नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन इव्हेंट ए अपॉन नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन सॅम्पल स्पेस. नंबर ऑफ एस म्हणजे त्या प्रयोगामधला जो नमुना अवकाश आहे त्या नमुना अवकाशातील घटकांची संख्या आणि मग पी ऑफ ए बरोबर नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ बी या नंबर ऑफ एस या सूत्रानं त्या घटनेची संभाव्यता काढता येते. आता एखाद्या प्रयोगामध्ये एकापेक्षा अनेक घटना असतात, मग आता इथं सूत्र चेंज होईल दुसऱ्या घटनेचं संभाव्यता काढताना. मग त्या ठिकाणी आपल्याला लावावं लागेल पी ऑफ बी बरोबर नंबर ऑफ बी अपॉन नंबर ऑफ एस. आणखी तिसरी घटना असेल तर पी ऑफ सी बरोबर नंबर ऑफ सी अपॉन नंबर ऑफ एस. हे लक्षात घ्या की एखाद्या प्रयोगामध्ये अशा 2-3 घटना असतील तर त्या घटनेतील घटकांची संख्या भागिले त्या प्रयोगासाठी जो नमुना अवकाश आलेला आहे त्या नमुना अवकाशातील घटकांची संख्या या गुणोत्तरानं आपणाला दिलेल्या घटनेची संभाव्यता मिळते. मग यासाठी आपण जाऊया सराव संच 5.4 सोडवण्यासाठी, जो की अतिशय सोपा आहे. हे उदाहरण घेतल्यानंतर तुमच्या जास्त लक्षात येईल आणि ते तुम्हाला सोपं वाटायला लागेल. तर आपण सराव संच 5.4 मधलं पहिलं या ठिकाणी उदाहरण सोडवण्यासाठी घेऊ. आता आपण जे उदाहरण पाहिलं की एका बॅग मध्ये पांढऱ्या रंगाचे 3 चेंडू व काळ्या रंगाचा 1 चेंडू असेल तर निघणारा चेंडू हा पांढऱ्या रंगाचा असण्याची शक्यता किंवा घटना ए आहे तर त्या घटनेची संभाव्यता काढा. आपण सोपं एक उदाहरण घेतलं की एका बॅग मध्ये पांढऱ्या रंगाचे 3 चेंडू व काळ्या रंगाचा 1 चेंडू आहे. निघाले हा जो यादृच्छिक प्रयोग आहे आणि मग या बॅग मध्ये डोळे झाकून आपण काय केलं की एक चेंडू काढण्याचा प्रयत्न केला तर निघणारा चेंडू पांढरा असण्याची घटना ए आहे तर त्या घटनेची संभाव्यता काढा. मग याचा या यादृच्छिक प्रयोगाचा या रॅन्डम एक्सपेरिमेंटचा सॅम्पल स्पेस काय येईल तर एस इज इक्वल टू पांढऱ्या रंगाचे 3 चेंडू असल्यामुळं आपण याला W1 W2 W3 म्हणजे पांढऱ्या रंगाचा पहिला चेंडू, पांढऱ्या रंगाचा दुसरा चेंडू, पांढऱ्या रंगाचा तिसरा चेंडू आणि मग काळ्या रंगाचा 1 चेंडू आहे त्याला आपण B1 असं नाव दिलं. म्हणजे या घटनेच्या या यादृच्छिक प्रयोगाच्या नमुना अवकाशात 4 घटक असणार आहेत. म्हणून नंबर ऑफ एस देअरफॉर नंबर ऑफ एस इज इक्वल टू 4. आता इव्हेंट ए काय आहे, घटना काय आहे तर निघणारा चेंडू पांढरा असण्याची शक्यता आहे किंवा निघालेला चेंडू पांढऱ्या रंगाचा आहे ही घटना आहे. म्हणून घटना ए इव्हेंट ए ही निघालेला चेंडू पांढरा असण्याची शक्यता किंवा निघालेला चेंडू पांढरा आहे. पांढऱ्या रंगाचा आहे. मग पांढऱ्या रंगाचा चेंडू निघण्याची घटना ए आहे. मग किती चेंडू पांढरे आहेत? 3 आहेत. कोणते आहेत तर W1 W2 W3. Therefore number of A is equal to 3.
पांढऱ्या रंगाचा चेंडू निघण्याच्या 3 शक्यता आहेत. तो पहिला चेंडू, दुसरा चेंडू, तिसरा चेंडू. आणि मग आता या घटनेची संभाव्यता काढायची आहे. देअरफॉर P ऑफ A इज इक्वल टू नंबर ऑफ A अपॉन नंबर ऑफ S. नंबर ऑफ A इज इक्वल टू 3 अपॉन नंबर ऑफ S इज इक्वल टू 4. Therefore, we get P of A, probability of event A is equal to 3 upon 4. पांढऱ्या रंगाचा चेंडू निघण्याच्या घटनेची संभाव्यता 3/4 आहे. अशा रीतीनं अतिशय सोपी उदाहरणं या प्रकरणामध्ये तुम्हाला आढळून येणार आहे. आणि मग अशी सोपी उदाहरणं जर असतील तर गुण सुद्धा भरपूर मिळणार आहेत, कारण चुकण्याची शक्यता कमी असणार आहे ना. उदाहरणं सोपी आहेत म्हणून ते चुकणार नाहीत म्हणजे गुण मिळणार आहेत. तर अशा रीतीनं आपणाला या सराव संचामधले म्हणजे 5.4 प्रॅक्टिस सेट 5.4 मधली उदाहरणं सोडवायची आहेत. कोणत्याही घटनेची संभाव्यता एक लक्षात घ्या, ही नेहमी 0 ते 1 च्या दरम्यान असते. म्हणजे पूर्णपैकी पूर्ण. समजा 4 रंगाचे एका बॅगमध्ये 4ही चेंडू जर पांढऱ्या रंगाचे असतील आणि मग घटना निघणारा चेंडू पांढऱ्या रंगाचा आहे, मग संभाव्यता काय येईल, प्रोबॅबिलिटी काय येईल, तर नंबर ऑफ A अपॉन नंबर ऑफ S 4 अपॉन 4 इज इक्वल टू 1. म्हणजे कोणत्याही घटनेची संभाव्यता 0 ते 1 च्या दरम्यान असते किंवा 0 पासून 1 पर्यंत असते. आणि 100 टक्केवारीमध्ये सुद्धा हे व्यक्त केलं जातं किंवा पर्सेंटेज मध्ये सुद्धा अशा प्रकारची संभाव्यता व्यक्त केली जाते. आणि मग आता पाहूया सराव संच 5.4 मधलं उदाहरण क्रमांक पहिलं. Practice set 5.4 question number first. If 2 coins are tossed, find the probability of the following events. First, getting at least one head and second, getting no head. प्रश्न पहिला काय पहा की 2 नाणी फेकली असता पुढील घटनांची संभाव्यता काढा. नंबर 1, कमीत कमी 1 छापा मिळणे आणि एकही छाप न मिळणे. म्हणजे 2 नाणी फेकली असता, when if 2 coins are tossed, then we get sample space नमुना अवकाश S is equal to 2 नाणी फेकली आहे, 2 coins are tossed, then we get head HH, head tail, tail head and tail. म्हणजे छापा छापा, छापा काटा, काटा छापा आणि काटा काटा. इथं 4 घटक या नमुना अवकाशात मिळाले. देअरफॉर नंबर ऑफ S इज इक्वल टू 4. या घटनेच्या नमुना अवकाशामध्ये 4 घटक मिळाले. आता इथं लिहू आपण 2 नाणी फेकली असता नमुना अवकाश S बरोबर HH, HT, TH and TT. If 2 coins are tossed, then sample space S is equal to HH, HT, TH and TT. Therefore, number of S is equal to 4. Event A, घटना पहिली, घटना A. काय सांगितलं घटना A? तर कमीत कमी 1 छापा मिळणे, गेटिंग ॲट लिस्ट 1 हेड. कमीत कमी 1 छापा मिळणे आणि मग A इज इक्वल टू, आता कमीत कमी 1 छापा मिळतो आहे, इथं 2 आहेत, कमीत कमी 1 पाहिजे आपल्याला. 1, 2 आणि 3 असे किती घटक आहेत छापा असण्याचे? 3 घटक आहेत. आता हा का नाही घेतला? कारण याच्यात एकही छापा नाही आणि म्हणून HH, HT, TH. There are 3 points in event A. Therefore, number of A is equal to 3. नमुना घटकांची संख्या A मधील 3 आहे. आता या घटनेची संभाव्यता काढायची, प्रोबॅबिलिटी काढायची आहे. Therefore, probability of A is equal to number of A upon number of S. अतिशय सोपं.
नंबर ऑफ ए किती दिला आहे 3 आलेला आहे. अपॉन नंबर ऑफ एस किती आहे 4 आहे. देअरफॉर पी ऑफ ए इज इक्वल टू 3/4. म्हणून कमीत कमी एक छापा मिळण्याच्या घटनेची संभाव्यता 3/4 आहे. सोपं आहे की नाही. अगदी असंच दुसऱ्या घटनेची आपल्याला संभाव्यता काढायची आहे. घटना बी काय आहे तर एकही छापा न मिळणे. घटना बी एकही छापा न मिळणे. म्हणून बी इज इक्वल टू एकही छापा मिळाला नाही पाहिजे. मग असं काय टी आहे. याच्यात एकही छापा नाही. देअरफॉर नंबर ऑफ बी इज इक्वल टू 1. आता नमुना अवकाश 2 वेळा लिहायची गरज नाही. एकदा नमुना अवकाश लिहिला कारण या ज्या घटना आहेत या घटना या एकाच यादृच्छिक प्रयोगासाठी आहे. त्यामुळे 2 वेळा नमुना अवकाश लिहिण्याची आवश्यकता नाही. देअरफॉर पी ऑफ बी इज इक्वल टू नंबर ऑफ बी अपॉन नंबर ऑफ एस. नंबर ऑफ बी इज इक्वल टू 1. नंबर ऑफ एस इज इक्वल टू 4. देअरफॉर पी ऑफ बी बरोबर इज इक्वल टू 1/4. मग आता लिहू आपण काय इथल्या की कमीत कमी एक छापा मिळण्याच्या घटनेची संभाव्यता 3/4 आहे आणि एकही छापा न मिळणाऱ्या घटनेची संभाव्यता 1/4 आहे. अतिशय सोपे प्रश्न तुम्ही या प्रकरणात अभ्यासू शकता. असा दुसरा प्रश्न आता आपण सोडवायला घेऊ. दुसरा प्रश्न पहा काय. इफ 2 dice are rolled simultaneously, find the probability of following events. Number first, the sum of digits on the upper faces is at least 10. The sum of the digit on the upper faces is 33. Number 3, the digit on the first die is greater than the digit on second die. 2 फासे एकाच वेळी टाकले असता पुढील घटनांची संभाव्यता काढा. नंबर 1, पृष्ठभागावरील अंकाची बेरीज कमीत कमी 10 असणे. तर आपण काय करू अगोदर या प्रयोगाचा नमुना अवकाश लिहू. एस इज इक्वल टू 2 फासे टाकलेले आहेत त्यामुळं नमुना घटक येतील 1 1 1 2 1 3. म्हणजे पहिल्या फाशावर 1 मिळाला, दुसऱ्यावर 1, पहिल्यावर 1 दुसऱ्यावर 2, पहिल्यावर 1 दुसऱ्यावर 3. सॅम्पल स्पेस ऑफ गिवन रँडम एक्सपेरिमेंट. दिलेल्या यादृच्छिक प्रयोगाचा नमुना अवकाश येईल एस इज इक्वल टू 1 1 1 2 1 3 1 4 1 5 1 6. नंतर 2 1 2 2 2 3 2 4 2 5 2 6. नंतर 3 1 3 2 3 3 3 4 3 5 3 6 4 1 4 2 4 3 4 4 4 5 4 6. या पद्धतीनं 6 6 पर्यंत अशा प्रकारचे अंक लिहावे लागतील आणि हे सर्व अंक लिहिणं गरजेचं आहे कारण याच्या वेळी आपल्याला अंकाची बेरीज करण्यासाठी मग अडचण येत नाही. आता आपण घटना काय आहे त्या पाहू किंवा इथं अगोदर नंबर ऑफ या सॅम्पल स्पेस मधील घटकांची संख्या ही 36 आहे. आपण एक घटक जर मोजले तर ती किती असणार आहेत 36 असणार आहेत, 36 असणार आहेत. आणि मग आता घटना ए काय आहे. द सम ऑफ द डिजिट्स ऑन द अपर फेसेस इज ॲट लिस्ट 10. की पृष्ठभागावरील अंकाची बेरीज कमीत कमी 10 असणे आणि म्हणून घटना ए पृष्ठभागावरील अंकाची बेरीज कमीत कमी 10 असणे. देअरफॉर ए इज इक्वल टू. आता अंकाची बेरीज कमीत कमी 10 आपल्याला शोधून काढायची आहे. नमुना अवकाश एस बरोबर आता अंकाची बेरीज 10 असणे असं सांगितलंय कमीत कमी म्हणजे 10 पेक्षा कमी चालणार नाही. मग 10
बेरीज 10 असणारे आणि 10 पेक्षा जास्त असणारे कोणते घटक आहेत पहा. 1 2 6 12 6 5 11 6 4 10 हे येतील. 5 5 10 नंतर 6 5 11 6 1 7 येणार नाही कारण बेरीज 10 होत नाही. त्यानंतर इथं पहा 6 4 10 बाकी सर्व घटकांची बेरीज ही 10च्या आतमध्ये येते पृष्ठभागावरील अंकाची बेरीज. म्हणून पहिला घटक येईल 4 6, दुसरा येईल 5 5, तिसरा येईल 5 6, नंतर येईल 6 4, नंतर येईल 6 5 आणि 6 6. आता लक्षात आलंय का की पृष्ठभागावरील अंकाची बेरीज 10 असणे. The sum of the digit on the upper faces is at least 10. बाकी इतर घटकांच्या किंवा या अंकाची बेरीज 10 येत नाही, फक्त एवढ्याच अंकाची बेरीज 10 येते. आणि मग किती घटक झाले 1 2 3 4 5 6. नंबर ऑफ इथं ए लिहावं लागेल. ए नंबर ऑफ ए इज इक्वल टू 1 2 3 4 5 6. इथं आले 6 घटक. आता या घटनेची संभाव्यता काढायची. प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए. देअरफॉर पी ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस. किंवा तुम्ही एकत्रितपणे अशा प्रकारे सर्व घटनेतील घटकांची संख्या काढा आणि शेवटी सर्व संभाव्यता काढल्या तरी चालतील, किंवा प्रत्येक घटनेनुसार तुम्ही संभाव्यता काढली तरी चालेल. मग नंबर ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ ए अपॉन पी ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस. पी ऑफ ए किती आहे 6, नंबर ऑफ एस आहे 36, भाग देऊ 6 6 36, 1/6. पी ऑफ ए इज इक्वल टू 1/6. देअरफॉर घटना ए पृष्ठभागावरील अंकाची बेरीज कमीत कमी 10 असणाऱ्या घटनेची संभाव्यता 1/6 आहे. आता दुसरी घटना काय आहे की दुसरी घटना पहा दिली आहे. पृष्ठभागावरील अंकाची बेरीज 33 असणे. द सम ऑफ दी डिजिट्स ऑन दी अपर फेसेस इज 33. मग पृष्ठभागावरील अंकाची बेरीज 33 आहे. आपण पाहिलं की पृष्ठभागावरील अंकाची बेरीज जास्तीत जास्त किती आहे 12 आहे. म्हणजे बी या घटनेमध्ये असा एकही घटक नाही की ज्यामध्ये अंकाची बेरीज पृष्ठभागावरील अंकाची बेरीज 33 येते. देअरफॉर इव्हेंट बी घटना पृष्ठभागावरील अंकाची बेरीज 33 असणे. म्हणून देअरफॉर बी इज इक्वल टू इथं 0च असणार आहे कारण एकही घटक नाही. बी इज इक्वल टू 0 किंवा हा संचाच्या स्वरूपात लिहिलं तर हा रिक्त संच येईल. आपण 9वी मध्ये पाहिला एम्प्टी सेट्स. देअरफॉर नंबर ऑफ बी इज इक्वल टू 0. आणि मग आता पी ऑफ बी या घटनेची संभाव्यता प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट बी इज इक्वल टू नंबर ऑफ बी अपॉन नंबर ऑफ एस. देअरफॉर 0 अपॉन 36 इज इक्वल टू 0. पी ऑफ बी इज इक्वल टू 0. पृष्ठभागावरील अंकाची बेरीज 33 असण्याच्या घटनेची संभाव्यता ही 0 आहे. आता घटना सी काय आहे या प्रश्नामधली तिसरी घटना काय आहे की पृष्ठभागा पहिल्या फाशावरील अंक दुसऱ्या फाशावरील अंकापेक्षा मोठा असणे. द डिजिट ऑन द फर्स्ट डाय इज ग्रेटर दॅन द डिजिट ऑन सेकंड डाय. देअरफॉर घटना सी इव्हेंट सी पृष्ठभागावरील पहिल्या फाशावरील अंक दुसऱ्या फाशावरील अंकापेक्षा मोठा असणे. आणि म्हणून सी इज इक्वल टू आता कोणते घटक आहेत की पहिल्या फाशावरचा अंक दुसऱ्यापेक्षा मोठा असणं गरजेचं आहे.
मग इथं 1 1 दोन्ही सारखे आहेत, 1 2 पहिला मोठा लहान आहे दुसरा मोठा आहे, हे चालणार नाही. 1 3 हे घेता येणार नाही, इथंही नाही. मग आता 2 1 इथं पहिल्या फाशावरील अंक मोठा आहे, फर्स्ट डिजिट इज ग्रेटर दॅन सेकंड. देन हे घेता येणार नाही, दोन्ही सारखे आहेत, हेही घेता येणार नाही. पहिला अंक घेऊ आपण 2 1. त्यानंतर इथं पहा 3 1 3 2 हे दोन्ही घेता येतील, 3 1 3 2. नंतर 3 3 सारखे आहेत, 3 4 पहिला मोठा आहे, 3 5 पहिला मोठा आहे. इथं आता 4 1 घेता येईल कारण पहिला मोठा आहे, 4 2 घेता येईल. नंतर 4 3 घेता येईल, 4 4 घेता येणार नाही कारण दोन्ही सारखे आहेत. नंतर 4 5 घेता येणार नाही, 4 6 घेता येणार नाही, घेता येईल काय आता 5 1. नंतर 5 2 5 3 5 4 5 5 घेता येणार नाही. नंतर 5 6 पण घेता येणार नाही. आता 6 1 हा घेता येईल कारण पहिला अंक मोठा आहे. नंतर 6 2 6 3 6 4 नंतर 6 5 आणि 6 6 घेता येणार नाही कारण दोन्ही सारखे आहेत. मग आता किती घटक झाले या घटनेमध्ये? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15 घटक झाले. Therefore number of C is equal to 15 and the probability of event C, P of C, P या घटनेची संभाव्यता बरोबर number of C upon number of S. Therefore number of C is equal to 15 upon number of S is equal to 36 and इथं आपण 15/36 या संख्येला 3 न भाग जातो. 3 5 15, 3 1 3, 3 2 6, then we get 5/12. The probability of event C, which is the first number is greater than first die digit on the first die is greater than the digit on second die. पहिल्या फाशावरील अंक हा दुसऱ्या फाशावरील अंकापेक्षा मोठा असणे ही जी घटना आहे या घटनेची संभाव्यता 5/12 आहे. आणि मग लिहावं लागेल पहिल्या फाशावरील अंक दुसऱ्या फाशावरील अंकापेक्षा मोठा असणे या घटनेची संभाव्यता 5/12 आहे, 5/12. तर अशा रीतीनं आपण दुसरा प्रश्न या ठिकाणी सोडवला. आता प्रश्न क्रमांक सोडवण्यासाठी घेऊ तिसरा. क्वेश्चन नंबर 3. There are 15 tickets in a box, each bearing one of the number from 1 to 15. One ticket is drawn at random from the box. Find the probability of event that ticket drawn. Number 1 shows an even number and second shows a number which is a multiple of 5. एका पेटीत 15 तिकिटे आहेत. प्रत्येक तिकिटावर 1 ते 15 पैकी एक संख्या लिहिलेली आहे. त्या पेटीतून एक तिकीट यादृच्छिक पद्धतीने काढले तर तिकिटावरील संख्या ही नंबर 1 समसंख्या असणे, नंबर 2 संख्या ही 5च्या पटीत असणे या घटनेची संभाव्यता काढा. अतिशय सोपा प्रश्न. काय पहा की एका बॉक्समध्ये 1 ते 15 संख्या लिहिलेली काही तिकीटं टाकलेली आहेत. मग या घटनेचा नमुना अवकाश काय येईल? S is equal to S is equal to 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 and 15. 1 ते 15 अंक लिहिलेली तिकिटे एका बॉक्समध्ये टाकले. या प्रयोगाचा नमुना अवकाश S बरोबर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15. आता नंबर ऑफ S काय येणार आहे? नंबर ऑफ S इज इक्वल टू 15 कारण 15 तिकीट आहेत. आता इव्हेंट घटना A लिहू आपण. घटना A, इव्हेंट A इज काय? शोज एन इव्हन नंबर. काढलेलं तिकीट हे समसंख्या असण्याचं आहे. म्हणून घटना A समसंख्या असणे. Therefore A इज इक्वल टू अगोदर A हा संच लिहू. आता यापैकी कोणत्या कोणत्या समसंख्या आहेत? तर पहिल्यांदा आहे 2 4 6 8 10 12
14. किती घटक आहेत? नंबर ऑफ ए इज इक्वल टू 1 2 3 4 5 6 7. नंबर ऑफ ए इज इक्वल टू 7. देयरफॉर पी ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस. ए या घटनेची संभाव्यता आपण काढतोय. तुम्ही इथं घटनेसाठी कोणतंही ए बी सी पेक्षा वेगळं अक्षर मानू शकता. पी क्यू आर माना किंवा एक्स वाय झेड तुम्हाला मानता येईल. हे आपण यापूर्वीच्या भागामध्ये पाहिलेलं आहे. मग पी ऑफ ए बरोबर नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस. नंबर ऑफ एस ए वी गेट 7 देअर अपॉन नंबर ऑफ एस इज इक्वल टू 15. देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए या घटनेची संभाव्यता 7/15 आहे. 7/15 आहे. सोपं आहे की नाही? आता दुसरा घटना जी आहे घटना बी ही घटना काय आहे तर निघालेला अंक हा तिकिटावरील संख्या ही 5च्या पटीत असणे. संख्या ही 5च्या पटीत असण्याची घटनेची संभाव्यता. तर घटना संख्या 5च्या पटीत असणे. घटना बी shows a number which is a multiple of 5. therefore b is equal to आता 5 न भाग जाणाऱ्या किती संख्या आहेत या सगळ्या संख्यामध्ये तर 5 आहे 10 आहे आणि 15 आहे. 5 10 and 15. देन नंबर ऑफ बी किती घटक आहेत बी या घटनेमध्ये 3च घटक आहेत 5 10 आणि 15 आणि म्हणून देअरफॉर पी ऑफ बी या घटनेची संभाव्यता बरोबर नंबर ऑफ बी अपॉन नंबर ऑफ एस. आणि नंबर ऑफ बी किती आहे मग 3 आहे छेद एस किती आहे 15 आहे नंबर ऑफ एस. देअरफॉर पी ऑफ बी इज इक्वल टू 3/15. या ठिकाणी भाग जातो 3 1 3 3 5 15. देअरफॉर पी ऑफ बी इज इक्वल टू 1/5. बी या घटनेची संभाव्यता 1/5 आहे. अशा रीतीने आपण या ठिकाणी तिसरा प्रश्न सोडवला. आपण सोडवायला घेतला पहिला 5वा प्रश्न काय आहे तो अ कार्ड इज ड्रॉन ॲट अ रँडम पॅक ऑफ फ्रॉम अ पॅक ऑफ वेल शफल्ड 52 प्लेइंग कार्ड्स. फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट द कार्ड ड्रॉन इज नंबर 1 अँड एस अँड सेकंड अँड स्पेड. काय केलाय की योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्याच्या कॅटमधून एक पत्ता काढला तर पुढील घटनांची संभाव्यता काढा. नंबर 1 एक्का मिळणे आणि दुसरं घटना बी इस्पिक पत्ता मिळणे. म्हणून या प्रयोगाचा नमुना अवकाश काय दिलेला आहे की योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्याच्या कॅटमधून एक पत्ता काढला. या प्रयोगाचा नमुना अवकाश एस इज इक्वल टू 52 कार्ड्स 52 पत्ते. आता याचं विश्लेषण लिहिण्याची आवश्यकता नाही. मग देअरफॉर नंबर ऑफ एस इज इक्वल टू 52. एकूण 52 पत्ते आहेत. मग 13 प्रकारचे 4 प्रकारचे 13 पत्ते आहेत. यामध्ये 13 इस्पिक असतील 13 बदाम असतील 13 चौकट असतील आणि 13 किलवर असतील. मग 13 तुम्ही वाटल्यास याला असं लिहू शकता 13 किलवर पत्ते 13 इस्पिक पत्ते 13 बदाम पत्ते 13 चौकट पत्ते बरोबर. मग नंबर ऑफ एस बरोबर 13 अधिक 13 अधिक 13 अधिक 13 बरोबर 52 पत्ते. देअरफॉर नंबर ऑफ एस इज इक्वल टू 52. आता घटना ए काय आहे इव्हेंट ए. घटना ए अशी आहे की काढलेला पत्ता एक्का मिळणे. इव्हेंट ए इज एन एस. देअरफॉर मग एक्का 52 पत्त्यामध्ये किती एक्के आहेत तर ए बरोबर पहिला आहे पहा किलवर एक्का. नंतर आहे इस्पिक एक्का. नंतर आहे चौकट एक्का. हा क्रम कोणताही घेतला तरी चालेल म्हणजे इथं बदलला तरी चालेल. नंतर आहे बदाम एक्का. म्हणजे असे एकूण 4 पत्ते एक्का असणारे आहेत. देअरफॉर नंबर ऑफ ए इज इक्वल टू 4 अँड प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस. ए या घटनेची संभाव्यता नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस. देअरफॉर
4/52 भाग जात असेल तर द्यायचा, 4 52 भाग जाईल, 13 चोक 52 होतात, म्हणून 1/13. Therefore P of A is equal to 1/13. Then we get the probability of event A is equal to 1/13. Then the probability of event B. What is event B? B घटना काय आहे? निघालेला पत्ता हा इस्पिक असणे. The card drawn is a spade. निघालेला पत्ता इस्पिक असणे. Therefore B घटना पत्ता इस्पिक असणे. निघालेला पत्ता इस्पिक असणे. मग असे किती पत्ते आहेत इस्पिकचे? एकूण 13 पत्ते आहेत. म्हणून B बरोबर 13 इस्पिक पत्ते. आणि मग नंबर ऑफ B इज इक्वल टू 13. B या घटनेतील घटकांची, कारण इस्पिकचे 13, तर प्रत्येक प्रकारातले 13 पत्ते आहेत. काढलेला पत्ता इस्पिक असणे, असे 13 पत्ते निघतील या ठिकाणी, किंवा 13 पत्त्यापैकी कोणताही एक असण्याची शक्यता आहे. म्हणून B या घटनेमध्ये 13 इस्पिक पत्ते येणार आहेत. म्हणून नंबर ऑफ B बरोबर 13. देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ B, B या घटनेची संभाव्यता बरोबर नंबर ऑफ A नंबर ऑफ B अपॉन नंबर ऑफ S. देअरफॉर 13/52 आणि इथं भाग जाईल, 13 × 13, 13 चोक 52, 1/4. देअरफॉर P of B इज इक्वल टू 1/4. B या घटनेची, निघालेला पत्ता हा इस्पिक असण्याच्या घटनेची संभाव्यता 1/4 असणार आहे. अतिशय सोपे प्रश्न या सराव संच 5.4 मध्ये आहेत. आता एक राहिलेला प्रश्न तुम्ही सराव करायचा आहे, त्याचा तुम्ही सोडवायचा आहे, म्हणजे सराव संच 5.4 हा सोडून पूर्ण होईल. अशा रीतीने आज आपण प्रोबॅबिलिटी, संभाव्यता या प्रकरणातील सराव संच 5.4 चा अभ्यास केला. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, तुमच्या मित्रांना तो शेअर करा, आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत प्राप्त होतील. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार.